थंडी अजूनही अंगात असल्यासारखी जाणवत आहे, तर शिशिर ऋतू मावळून आता वसंत बहरायला सुरुवात झाली आहे. अशातच ठिकठिकाणी पळसाची फुलं रंग उधळताना दिसत आहेत. शिशिर ऋतू ओसरत वसंताची चाहूल लागताच निसर्ग नव्या रंगांनी बहरताना दिसत आहे. अकोला जिल्ह्यासह अनेक भागात सध्या पळसाची झाडे लाल तांबड्या फुलांनी डवरली असून रानावन अक्षरशः रंगांनी नटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रंगपंचमी हा रंगाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. मात्र या सणापूर्वीच निसर्ग स्वतः रंगोत्सव साजरा करत असल्याची अनुभूती पळसाच्या बहरातून येत आहे. पूर्वी धुरवळीसाठी वापरला जाणारा नैसर्गिक रंग पळसाच्या फुलांपासून तयार केला जात असे. आयुर्वेदातही पळसाला औषधी महत्त्व आहे. पळसाची फुले पाण्यात भिजवून स्नान केल्यास त्वचा रोगावरही लाभ होतो, तर बियांचाही औषधांमध्ये उपयोग केला जातो. पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीने सजू लागली की वसंताचे आगमन जाणवते. मोठ्या आकाराच्या पळसांच्या पानांपासून पूर्वी पत्रावळ्या व द्रोण तयार केले जात असत. बदलत्या काळात वापर कमी झाला असला तरी या बहुगुणी वृक्षांचे सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व आजही तितकेच अधोरेखित आहे.